नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. आज वरळीवर टाकायला पाचट घेऊन जायचं. म्हणजे सकाळी टाकता येते कंपल्ली, तर पुन्हा घेऊन जायची. अजून बैल ऊसच्या रानामध्ये बांधले होते. ऊस खाल्ला बैलांनी, आराम झाले बाबा. पाण्याची पाजायची, पाचट भरायला चालू करायची. पुन्हा आबळ पण यायला लागले. हिरी खाल्लंय बैलांनी ऊस. ताणले जाता उभारले होते. पाजायचे पाणी नेऊन पुन्हा पाचट भरायला चालू करायची. आपले काही न्यायची कंपल्ली, तर सकाळी पाचट टाकून घ्यायची. कंपल्ली तर गाडीत घेऊन न्यायची. इरला पण करायचे गौरवर झाकायला पुढीवर. परत गाडीमध्ये पाचट बैलगाडी झोपायची. खाल्ल्याच्या ज्वारीच्या शेतामध्ये रानामध्ये सोडलेली बैलगाडी झोपायची. बैलगाडी बैल घेऊन जायची खाली. बैलगाडी सोडून बरी आलतो. मका घेऊन जायचं. नारायण सकाळी मका कापून ठुलती. पाचट भरायला बैलगाडीमध्ये बैल ती बांधले, तर बैल ऊस खायले. तर वरळीवर पाचट टाकायची. वरळीवर इरला पण करायचे. पाचट गाडी एक भरायची. कांदे लसूण काढायचा उसातला. माती टाकायची वरळीवर. पाचट टाकणार वरळ पण टुकून टाकते. भरली गाडी. आता गाडी भरली. याची खाली करून पुन्हा मका टाकायची गाडीमध्ये. याची घरी न्यायची गाडी. वरळीपाशी पाचट टाकायची. What? आलो गाडी घरी घेऊन. गाडी खाली करायची, दावी ती सोडायची.
पाचट खाली करून जायचं मका आणायला. 1 वाजले. बैल पण पाणी पाजून जायचं शेतामध्ये घेऊन. पाण्याला असतील बैल सकाळी पाणी पेलते. ऊस ती खाल्लाय जगलेत बैल. करतो गाडी खाली. भरली मका गाडीमध्ये. पाचटीची गाडी खाली करून आलं जाऊन. थेंब पण यायले होते. मग आबाळ आलतं. गाडी मका भरावं म्हणलं पुन्हा थेंबानं चिखल होते मकाचा. माती गेलेली बसती समजा मकाला. चला जायचे घरी आता. 3 वाजले.